काही कस्टमर केक खाऊन झाल्यानंतर मेसेज करतात की पूजा आजचा केक जरा जास्तच गोड होता किंवा आजचा केक थोडासा कमी गोड होता आणि हे ऐकल्यानंतर ना थोडंसं कुठेतरी हर्ट होतं की यार मी एवढी केकवर मेहनत घेतली आणि माझा कस्टमर सॅटिस्फाय नाही आहे. पण कुठेतरी जेव्हा आपण त्याचा पॉझिटिव्ह विचार करायला जातो ना तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की या गोष्टी ज्या आहेत त्या कस्टमर आपल्याला हक्काने सांगतं कारण आपण होम बेकर्स आहोत म्हणून. आणि माझ्याकडे ना आता एक लिस्टच तयार झाली की कोणत्या कस्टमरला शुगरलेस केक लागतो, कोणत्या कस्टमरला एक्स्ट्रा शुगरवाला केक लागतो किंवा काही कस्टमरला लेस क्रीम केक लागतो. तर हे मी लिहून ठेवलं आहे की जेणेकरून त्यांची ऑर्डर येईल तेव्हा माझ्या लक्षात येईल की या कस्टमरला अशा पद्धतीने केक हवे आणि त्याच पद्धतीने मी त्यांना केक बनवून देते कारण की आपले कस्टमर पण तेवढेच सॅटिस्फाय असले पाहिजे तरच आपला बिझनेस चालणार आहे. तर चला आता आपण आजच्या केकबद्दल बोलू. तर आजचा जो केक आहे तो चॉकलेट फ्लेवरमध्ये होता. कस्टमरने फ्लेवर माझ्यावरच डिपेंड ठेवला होता पण लास्ट टाइम त्यांनी चॉकलेट फ्लेवरचाच केक नेला होता तर मग मी विचार केला की यावेळी पण मी त्यांना चॉकलेट फ्लेवरचाच केक देते. फक्त केकवरची जी डिझाईन आहे ती मी चॉकलेटची नाही केली, ते मी रेड कलर टाकला होता व्हाईट क्रीममध्ये आणि तेव्हा हा अबोली कलर तयार होतो आणि तो कलर खूपच छान दिसतो. पण मी इथे प्रॉब्लेम असा केला की मी स्क्रॅपरवर जो रेड कलर घेतला होता ना तो मी क्रीमवर व्यवस्थित मिक्स न करताच डायरेक्ट केकला लावला. त्याच्यामुळे केकवर इथे रेड कलरचे डॉट्स दिसत आहेत. त्यांना मी नंतर गोल्डन फ्रिंकल्सनी कवर केलं होतं त्याच्यामुळे तेवढं दिसण्यात नाही आलं. पण इथे मी व्हाईट कलरचे मस्त असे फ्लॉवर्स वगैरे काढून हा केक छान असा रेडी केला. केकवर नाव टाकलं आणि सुंदर असे लीव्स वगैरे काढून मी हा केक छान पद्धतीने तयार केला. वेविंग्स पण केल्या होत्या अगदी प्रॉपर पद्धतीने. तर चला हा केक तुम्हाला कसा वाटला खाली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.